परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे ध्वनी कोड तयार करा. इब्रानी 11:3 म्हणते, विश्वासाने आपण समजतो की जग परमेश्वराच्या वचनाने बनवले गेले आहे. जे दिसते ते दिसणाऱ्यांना वस्तूंनी बनवलेले नाही. पास्टर ख्रिस म्हणतात, काही वर्षांपूर्वी मी एक लहान मुलाला त्याच्या आईचा शब्द नकल करताना पाहिला. इतका उत्कृष्टतेने, जरी त्याला त्या शब्दांचा अर्थ समजत नव्हता. पण लवकरच दिवस जात असताना तो प्रतिसाद देऊ लागला, संवाद साधू लागला आणि ऐकलेल्या शब्दांचा वापर करू शिकू लागला. हेच आहे ध्वनी कोडिंगचे रहस्य. ध्वनीला अर्थ, व्याख्या आणि संवाद देण्याची प्रक्रिया. सुरुवातीला देवाने हा शास्त्र सिद्धांत सुरू केला. त्याने फक्त विचार करून सृष्टी केली नाही, त्याने बोलले. मग देव म्हणाला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. त्याने का बोलले? कारण शब्द हे दैवीय ऊर्जेचे वाहक आहे. ते फक्त ध्वनी नाहीत, ते कोड आहेत, ध्वनी कोड, जे सृष्टीत निर्देश, अर्थ आणि उद्देश समाविष्ट करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला भाषा शिकवता, तेव्हा तुम्ही त्या मुलाला ध्वनी कोड हस्तांतरित करता. कालांतराने ते कोड स्मृती, ओळख आणि अभिव्यक्ती तयार करतात. त्याचप्रमाणे जेव्हा देव बोलला, त्याने सृष्टीला आपल्या दैवीय उद्देशाने कोडिंग केले. प्रत्येक झाड, प्रत्येक तारा, प्रत्येक सजीव वस्तू त्याच्या वचनाच्या ध्वनी कोडाने गुंजते. तुमचे शब्द रिकामे नाही, ते सर्जनशील शक्तीने भरलेले ध्वनी कोड आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही बोलता, तुम्ही वातावरणात ऊर्जा सोडतात. म्हणूनच बायबल म्हणते, जीव आणि मृत्यू जिभेच्या सामर्थ्याने आहेत. तुमची जीभ फक्त संवादासाठी नाही, ती सृष्टीत साठी आहे. म्हणून निष्काळजीपणाने बोलण्यास नाकार द्या. त्याऐवजी तुमचे तोंड विश्वासाने भरलेले शब्द भरा. तुमच्या शरीरात आरोग्य बोला, तुमच्या जीवनात प्रगती बोला, तुमच्या घरात शांती बोला. लक्षात ठेवा, सृष्टीतील प्रत्येक गोष्टी तुमच्या शब्दांच्या ध्वनी कोडला प्रतिसाद देते. जसा देवाच्या वचनाने जग तयार केले, तसेच तुमचे शब्द विश्वासाने बोललेले आजही तुमची वास्तविकता तयार करतात. प्रार्थना. प्रिय पित्या, शब्दांच्या सर्जनशील शक्तीसाठी धन्यवाद. तुमच्या वचनाने सर्व काही बनवलेले गेले आणि विश्वासाने बोलून मी तुमची दैवीय सिद्धांताशी संरेखित होते. मी माझ्या शब्दांच्या शहाणपणाने वापर करते, जेणेकरून प्रत्येक गोष्टीत जीवन, अर्थ आणि उद्देश कोडिंग करू शकू. या गहन सत्याच्या